ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पती किंवा वडील नसेल तर तुम्हाला ही ई-के-वाय-सी आहे ती सध्या नाही करायची आहे। कारण तुम्ही जर ही ई-के-वाय-सी सध्या केली तर तुमची जी ई-के-वाय-सी आहे ती चुकणार आहे आणि तुमचे जे 1500 रुपये महिन्याचे आहे ते येणे बंद होणार आहे। कारण जर तुम्ही सध्या ई-के-वाय-सी केली तर आता ऑप्शन जे आहे ते साईटवर उपलब्ध नाही की ज्या बहिणींना पती नाही वडील नाही अशा बहिणींकरिता ई-के-वाय-सी करण्याचे ऑप्शन जे आहे ते अद्यापही साईटवर उपलब्ध करण्यात आलेले नाही। जेव्हा हे ऑप्शन आहे साईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्याच टाईमला तुम्हाला जी ही वेबसाईटवर ई-के-वाय-सी आहे ती करायची आहे। जरी तुम्हाला वाटत असेल की ई-के-वाय-सी करण्याची शेवट तारीख जी आहे ती 18 नोव्हेंबर जवळजवळ येत आहे, तरीसुद्धा तुम्हाला जी ई-के-वाय-सी आहे ती नाही करायची आहे। कारण तुम्ही जर ही ई-के-वाय-सी केली तर तुमची ई-के-वाय-सी 100% चुकणार आहे। बहिणींनो, तुम्हाला फक्त आता वेबसाईटवर नवीन ऑप्शन यायचं हे वाट पाहायचं आहे आणि जेव्हासुद्धा नवीन ऑप्शन येईल ई-के-वाय-सी करण्याचे पती किंवा वडील नाही अशा बहिणींसाठी, तेव्हाच तुम्हाला जी ही ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आणि तुमचे जे पैसे आहे 1500 रुपये येणे ते चालू ठेवायचे आहे।